ऊस पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे, परंतु सतत पडणारा पाऊस, ढगाळ वातावरण आणि हवेतील आर्द्रतेचं वाढलेलं प्रमाण यामुळे ऊस पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून येऊ लागलाय। तांबेरा रोगामुळे ऊस पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत असून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते। आज आपण तांबेरा रोगाचं नियंत्रण कसं करावं याविषयी जाणून घेऊयात कोल्हापूर कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक विलास करडे यांच्याकडून। तांबेरा नावाचा जो रोग आहे, या रोगामध्ये प्रामुख्याने पानाच्या वरच्या बाजूला सुरुवातीच्या काळामध्ये लहान लांबट आकाराचे पिवळसर रंगाचे ठिपके दिसून येतात। परंतु कालांतराने जसजसा हा ठिपका वाढत जाईल तसं याचा आकार वाढतो आणि त्याचा जो रंग आहे तो पिवळसर आहे तो त्याचा तपकिरी रंगामध्ये रूपांतर होतं। आणि त्याच्यानंतर पानाच्या वरच्या बाजूला जर आपण बारकाईने निरीक्षण जर केलं तर टिपक्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत मधला भाग तपकिरी होतो आणि कडा जे आहेत ते पिवळसर हिरवट रंगाच्या होतात। त्याचप्रमाणे बरोबर त्याच टिपक्याच्या पानाच्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर त्या ठिकाणी जाड तपकिरी रंगाचा फुगवटा आलेला तयार दिसतो। असे फुगवटे जाड होतात आणि त्यानंतर त्या फुगवट्यामधून बारीक तपकिरी रंगाचे बीजाणू बुरशीचे जे आहेत ते तयार होतात आणि हे बीजाणू नंतर हवेमार्फत, पाण्यामार्फत, तसेच पावसामार्फत आणि कीटकामार्फत वाहून दुसऱ्या पानावरती जातात आणि त्या ठिकाणी त्यांचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो। आता हे ठिपके जसजसे वाढत जाईल तसेच एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि पानावरती पूर्णपणे मिसळल्यानंतर पानाची जी प्रकाश संश्लेषण क्रिया आहे ते पूर्णपणे बंद, अन्न तयार करण्याची प्रक्रिया बंद होते आणि ते पान जे आहे ते पूर्ण करपून जातं आणि अन्न तयार न झाल्यामुळं याच्यामध्ये उत्पादनामध्ये आणि साखर उतारामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला घट आढळून येते। अशा या तांबेरा रोगाचं जर आपल्याला नियंत्रण चांगल्या प्रकारे जर करायचं असेल तर सध्या आता पावसाचं प्रमाण जादा असल्यामुळं रानामध्ये पाणी साठून राहते, म्हणून काय करायचं की रानामध्ये पाण्याचा निचरा करून देणं किंवा रानाच्या बगलनं ते पाणी काढून टाकून पूर्ण निचरा करणं गरजेचं आहे। त्यामुळं त्या ठिकाणची आर्द्रता वाढली, तापमान वाढलं जाईल आणि आर्द्रता कमी होऊन त्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल। त्याचप्रमाणे या ऊसासाठी खतं वापरत असताना माती परीक्षण करून शिफारशीप्रमाणे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणामध्ये जर आपण खत जर दिलं तर या रोगाचा प्रादुर्भाव आपण कमी करू शकतो। अन्यथा जर आपण युरियासारख्या खताचा अतिवापर केला तर पानांचा लुसलुशीतपणा वाढतो आणि त्या ठिकाणी या रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो। म्हणून योग्य वेळी आणि योग्य मात्रेमध्ये खत देणं सगळ्यात आवश्यक आहे। त्याचप्रमाणे रासायनिक नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर यासाठी रोगाचं आपल्याला जर लक्षणं जर दिसली तर सुरुवातीच्या काळामध्ये आपण आंतरप्रवाही 22 नावाचं जे औषध आहे हे 1 ग्रॅम 1 लिटरला किंवा त्याचप्रमाणे मानकोझेप किंवा ज्याला आपण डायथेनियम 45 म्हणतो ते औषध 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर आपण फवारणी केली सुरुवातीच्या काळामध्ये तर आपण नियंत्रण करू शकतो। त्याचप्रमाणे जर या रोगाचा प्रादुर्भाव हा मध्यम प्रमाणामध्ये जर असेल पिकामध्ये तर अशा वेळेला मात्र तुम्ही कॉन्टॉप नावाचं जे औषध आहे हे 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये जर वापरून फवारलं तर नियंत्रण होऊ शकतो। पण जर जादा प्रादुर्भाव असेल तर अशा वेळेला मात्र काय करायचं की रानामधला जो वाळलेला पाला आहे त्याचप्रमाणे तांबेरा आलेली जी पानं आहे, ज्या पानं पूर्ण करपलेली आहेत ती सर्व पानं काढून टाकायची आणि मग त्या पिकामध्ये टिल्ट नावाचं जे औषध आहे हे 1 मिली 1 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारायचं। फक्त फवारणी करताना एक काळजी घ्यायची की सध्या पाऊस हा सतत चालू आहे, त्याच्यामुळे औषध फवारणीनंतर औषध धुवून जाऊ शकतं। म्हणून औषधामध्ये शांडोवॅट नावाचं जे स्टिकर आहे ते 1 लिटर पाण्याला 1 मिली या प्रमाणे जर वापरलं तर ते औषध त्या पानावरती चिटकून बसायला मदत होईल आणि नियंत्रण आपलं चांगलं त्या ठिकाणी मिळायला मदत होणार आहे। दुसरी गोष्ट, औषध फवारणी केल्यानंतर साधारणतः अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे पावसाची उघडीप असणं गरजेचं आहे, तर त्या औषधाचं त्या ठिकाणी उपयोग आपल्याला होणार आहे, अन्यथा ते धुवून जाणार आहे। जरी समजा पाऊस आला आणि धुवून गेलं तरी मात्र त्या ठिकाणी औषध न बदलता जे पूर्वी वापरलेलं औषध आहे त्याच औषधाचा जर वापर केला तर आपल्याला लवकर त्याचा रिझल्ट चांगल्या प्रकारे मिळू शकतो।